विट्यात करणी काढण्यासाठी नरबळीचा उपाय, नरबळीचा सुचवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। आमच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज संचार करतात, ते महाराज तुमच्या घरातील सर्व संकटे दूर करतील, असे सांगून एका कुटुंबाची शारीरिक आणि आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार विट्यात उघडकीस आला आहे। या प्रकरणी संबंधित कुटुंबातील पीडित महिलेच्या फिर्यादीवरून महेश बाबर राहणार भवानीमाळ विटा, संकेत निकम राहणार घोगाव तालुका पलूस सध्या राहणार भवानीमाळ विटा आणि सूरज उपाध्याय राहणार विटा या तिघांविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली आहे। नमस्कार। विटा पोलीस ठाण्यामध्ये एका पीडित महिलेने जादूटोणा कायद्याअंतर्गत एक तक्रार दाखल केलेली आहे। त्यानुसार विटा पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर क्रमांक 211/2026 कलम 118(1)(3)(5) सह जादूटोणा कायदा अधिनियम 2013च्या कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यामध्ये आरोपी महेश बाबर राहणार भवानीमाळ विटा, संकेत निकम राहणार घोगाव तालुका पलूस जिल्हा सांगली सध्या भवानीमाळ विटा आणि सूरज उपाध्याय राहणार विटा या तिन्ही आरोपींनी त्यांच्या अंगामध्ये देवाचे अवतार असून अंगात दत्तगुरू, शंकर महाराज, चिलेबाबा, काळभैरव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा संचार होत असून त्या अनुषंगाने ते सर्व संकटांना दूर करतात असं सांगून पीडित फिर्यादी महिला यांना अघोरी कृत्य करण्यास त्या अनुषंगाने पूजा, हवन, नरबळी, गर्भपात असं करण्याचे सल्ले देऊन त्यांच्या पतीला या अघोरी कृत्य करण्याच्या ह्यानं वेटाच्या कातीनं दुर्गाष्टमी आणि काल अष्टमीच्या वेळी मारहाण केलेली आहे आणि त्या होम हवन आणि अघोरी कृत्याकरता खर्च म्हणून पैसे देण्यास भाग पाडलेला आहे। याबाबत गुन्हा दाखल झालेला असून तिन्ही आरोपींना विटा पोलीस स्टेशनकडून अटक करण्यात आलेली आहे। त्यांना आज माननीय न्यायालयात हजर करत आहोत आणि गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत। जय हिंद। नमस्कार, मी विवेक मोहन भिंगारदेवे अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे। आज विट्यामध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्या नरबळी जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्यामध्ये विट्यातील कडेश्वर धाम या ठिकाणी प्रचंड प्रमाणात लोकांची आर्थिक फसवणूक व त्यांना भीती घालून त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे अघोरी कृत्य करण्यास भाग पाडले गेले आहे। यामध्ये माझी सर्वांना विनंती आहे की यामध्ये पीडित अजून कोण असतील तर त्यांनी येऊन आम्हाला भेटावं व त्यांच्यावरती कारवाईसाठी आम्ही पोलीस प्रशासनासोबत तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तिथं नेहमी सदैव तत्पर राहू। आणि यामध्ये माझी आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती आहे की ह्या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे। यामध्ये सगळ्यांचे आर्थिक व्यवहार तपासले पाहिजेत व जे नागरिक जे लोकांचा ओघ जो म्हणजे या तक्रारीसाठी येणार आहे याबाबत सगळ्यांना पोलीस प्रशासनाने न्याय द्यावं ही विनंती करतो। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल।